तुम्हाला माहीत आहे का, छत्रपती शत्रूच्या छावणीत घुसण्याच्या युक्त्या कशा करत? शत्रूच्या छावणीत सरळ घुसायचं आणि कोणाला हे कळू द्यायचं नाही. हे कसं शक्य होतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांना सगळंच शक्य होतं. अशक्य ही कोणती गोष्ट त्यांना नव्हती. त्या काळात ना CCTV होते, ना सिक्युरिटी सिस्टम होती. पण तरी शत्रूच्या छावणीत घुसणं खूप धोकादायक होतं. म्हणजे सुई पडली तरी त्यांना समजायचं. पण महाराजांचे गुप्तहेर एकदम मास्टर होते. पहिली युक्ती वेषांतर. कधी व्यापारी, कधी सैनिक, कधी साधू, कधी काही भिकारी, कधी काहीही बनवून ते छावणीत प्रवेश करत. दुसरी म्हणजे शत्रूची भाषा शिकून त्यांच्यासारखंच बोलणं. म्हणजे त्यांची इतकी इंटेलिजन्स होती की ती सगळ्या भाषा बोलू शकत. त्यांचा अभिनय, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स, ॲक्टिंग इतकी स्ट्रॉंग होती की कुणालाही संशय येत नव्हता. त्यांना वाटायचं की हे आपल्यातलेच आहे. आणि मग काय, आत जाऊन सगळी माहिती कलेक्ट करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगणे. ही माहिती वापरून महाराज अचानक हल्ला करत.